हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चिकन रस्सा. आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि आज आपण बघणार आहोत चिकन रस्सा आणि सूप आणि सुक्कं चिकन. पण रेसिपी खूप मोठी होईल म्हणून सुक्कं चिकन नाही दाखवणार आहे, तर चिकन रस्सा बघणार आहेत. चला तर मग बघा. आता आपण सुरुवात करूया. आता आपण कढई ठेवली, कढईमध्ये तेल घातले. थोडे जिरं मोहरीची आपण फोडणी घालणार आहोत. आपल्याला सूप तयार करायचं आहे आधी, म्हणून चिकनला आपण आधी मसाले वगैरे काहीच लावून ठेवलं नव्हतं. आपल्याला पिवळं सूप काढायचं आहे. जिरं, थोडंसं कढीपत्ता घातले. थोडं परतून घ्यायचं आणि मग त्याच्यात आता आपण कांदा घालणार आहोत. कांदा पण छान परतून घ्यायचा. थोडंसं मऊ पडोस्तर. आता त्याच्यात घातलं आपण लसूण आणि आल्याची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट घातली आणि चांगलं परतू द्यायचं. परतून झालं का मग त्याच्यात आपण थोडीशी हळद पावडर घालायची. हळद पावडर पण चांगली थोडीशी तेलात परतू द्यायची आणि त्याच्यात मग आपण धुतलेलं चिकन घालायचं. स्वच्छ धुवून ठेवलं होतं. आता ते चिकन घातलं आपण त्याच्यात. आता आपण चांगलं परतून घेतलं. त्याच्यात आपण आता धना पावडर घातला आणि मीठ घालायचे. मीठ घातलं आपण आता थोडं त्याच्यात आणि छान असं परतून घ्यायचं. आता ते मिठाचं पाणी चांगलं आटू द्यायचं. परतत राहायचं, थोडं परतून घ्यायचं चांगलं 5 मिनटं आणि मग त्याच्यात गरम पाणी सोडायचं. गरम पाणी आता आपण त्याच्यात 2-2.5 ग्लास पाणी सोडायचं. त्याच्यात आपल्याला थोडं सूप काढायचं आहे. थोडं कोथिंबीर घालायची. शिजत आल्यावर कोथिंबीर घालायची. आता आपण खोबरं कांदा भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपण खोबरं भाजून घेतो आहे. खोबरं भाजून झालं की कांदा भाजून घ्यायचं छान. तव्यावर छान भाजलं जातं म्हणून मी तव्यावरच भाजते. कांदा खोबरं छान असं भाजून घ्यायचं. जास्त काळं पण नाही करायचं. आपल्याला काळं चिकन नाही करायचं आहे, काळा रस्सा नाही करायचा. छान परतून घ्यायचं. असं खोबरं किसून घातलं ना पटकन बारीक होतं, पण असं कापून घातलं तरी होतं, थोडा टाईम लागतो. हे बघा आता मस्त लाल लाल झालं आहे कांदा. थोडं त्याच्यात तेल घालायचं. आता हे बघा कांदा, टमॅटो, खोबरं आणि थोडी कोथिंबीर हे आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे. आपण आलं लसणाची पेस्ट वेगळी केलेली. आता हे बघा कढई ठेवली आपण. कढईमध्ये तेल घातले. आता आपण काय करणार आहेत, वेगळ्या कढईमध्ये मसाला थोडा परतून घ्यायचा आहे. आपण आता कढईमध्ये आलं लसणाची पेस्ट घातली आणि आता मसाले घालणार आहेत त्याच्यात. मसाल्यामध्ये हळद पावडर घेतली थोडं चिकन मसाला, काश्मीरी लाल चटणी पावडर आणि आपला घरगुती मसाला असतो ना, तो मसाला घेतला आहे 1 चमचा. घरगुती मसाला थोडा जास्त घ्यायचा आणि चिकन मसाला कमी घ्यायचा. म्हणजे आपण वाटण करून घेतलं होतं ना कांद्या खोबऱ्याचं, नंतर ते वाटण घालायचे त्याच्यात आणि परतून घ्यायचं.
छान असं परतू द्यायचं तेल सुटोपर्यंत. ही कढई आहे ना छोटी, त्याच्यामुळे याच्यात ते भाजी बसणार नाही. म्हणून आता आपण काय करायचं आहे, हे असं मसाला परतून झाला की आपण ते जी चिकन शिजलं होतं ना त्याचं सूप काढून घेतलं आहे आणि त्याच्यात आता हा मसाला घालायचा आहे. आपल्याला पाहिजे तसं तेवढा मसाला टाकू शकतो. थोडा पाहिजे असेल तर काढून ठेवला तरी चालतं. 2 दिवस खराब नाही होत फ्रीजमध्ये ठेवल्यावर. आणि गरम पाणी सोडायचं. नंतर वरून मीठ टाकायचं थोडं चवीनुसार आणि असं छान उकळू द्यायचं. हे बघा आता आपला चिकन रस्सा उकडतोय. अरे ना तोंडाला पाणी सुटले का नाही सांगा कमेंट करून. कोथिंबीर घालायची, थोडी उकळी येऊ द्यायची 5-7 मिनटं. त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची, नाहीतर काय होतं ती काळी पडते कोथिंबीर शिजल्यावर, जास्त शिजल्यावर. असं उकडत आले का मग नंतर कोथिंबीर घालायची. हे बघा आपलं चिकन पण छान शिजलं आहे. तयार आहे आपली आता भाजी, रस्सा, चिकन रस्सा. आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. हे बघा आता मी प्लेटमध्ये चिकन रस्सा घेतला आहे, सूप घेतलं आहे वाटीमध्ये, भाकरी, भात आणि सुक्कं चिकन. अशी आपण आता थाली सजवली. आता आपण खानदेशमधलं मटण दाखवलं होतं ना, आता हे चिकन थाली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जेवायला या. धन्यवाद.